All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 8 मध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप लेट आलाय मला माहिती आहे, पण त्याच्या मागचं कारण असं होतं की आज आपली टुर्नामेंटची क्रिकेटची मॅच होती, त्याच्यामुळे सगळा वेळ तिकडेच गेला आणि इकडे आपल्याला ट्रेड घ्यायला सुद्धा वेळ भेटणार आहे. तेवढ्यातून सुद्धा आपण एक ट्रेड घेतलेला आहे, ओके. आणि त्याच्यामध्ये लॉस झाला का प्रॉफिट झाला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जसं की तुम्हाला माहीतच आहे, मी दररोजच ते सांगत असतोय की आपलं चॅलेंज आहे. जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण ते तुम्हाला अशाच पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तो निफ्टीचा 2650चा पुट आहे, ठीक आहे. ओके, 26,050चा पुट आहे. आज तुम्हाला माहितीच असेल मार्केट पूर्ण दिवस जे काय ते पुट म्हणजेच सेलिंग चालू होती पूर्ण, आणि मार्केट पूर्ण बेरिश होतं, पूर्ण मार्केट खाली होतं. थोडासा एक पुलबॅक दिलता, पण नंतर काय नाही, मार्केट पूर्ण बेरिशच होतं, ठीक आहे, पूर्ण खाली होतं. तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितलाच असेल. आज बघू शकताय 8 डिसेंबर आहे आणि मंडे. तुम्ही बघू शकता टाईम एवढा लेट झाला आहे कारण आज आपली क्रिकेटची मॅचमुळे थोडा विषय झाला. असू द्या, काही विषय नाही, ठीक आहे. तर एकच ट्रेड घेतला होता आणि तो ह्यो ट्रेड होता, ओके. अशा पद्धतीनं तर ट्रेडचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. ट्रेंड लाईन काय मी वडली नाही बरं का, पण ट्रेंड लाईनचा थोडासा विषय आहे. तर इथं तुम्ही बघताय मार्केट ओपन झालेलं इथं, ठीक आहे, हे बघू शकताय. इथून पूर्ण मार्केट वर गेलं, थोडं खाली पुलबॅक घेतला, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथून मार्केट आणखीन वर गेलं, परत खालीवर ट्रेंड लाईनला चिटकून जे आहे ते मार्केटवरी जात होतं. आपलं 9:20चा आपलं EMA तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही बघताय इथं. आपण 9:20चा EMA वापरून जे आहे ते ट्रेड घेतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघू शकताय अशा पद्धतीने एक पुलबॅक दिलं इथं आणि EMAच्या आपल्या खालच्या EMAच्या खाली जाऊन परत वरी झालं, ठीक आहे. तर ही जी कॅन्डल आहे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने जी बुलिश कॅन्डल झाली होती एकदम परफेक्टली. मग बरोबर मी इथं जे काय ते ट्रेड घेतला, ठीक आहे. तुम्ही बघू शकता 45ला मी हा ट्रेड घेतला होता. हे प्रीमियम आहे, हे प्रीमियमला 45 रुपयाला मी हे प्रीमियम घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपला जो SL होता हा खालचा लावला होता मी 40चा, म्हणजेच जे काय आहे ते 5 पॉईंटचा जो काही SL मी तो लावलेला होता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे हे टार्गेट आहे, हे टार्गेट नव्हतं खरं तर, ठीक आहे, कारण भाई मी तर एक्झिट नव्हतो करणार, पण विषय असा झाला की आपली जे आहे ते मॅच होती बरोबर 1 वाजता, ठीक आहे. आणि 1 वाजता मॅच असल्यामुळे जे आहे ते मी इथं बरोबर 12:40ला जो आहे तो आपला, म्हणजे 12:40ला नाही, थोडा आधीच हे बघू शकता इथं ह्या पॉईंटला जो आहे ते मी एक्झिट केलेलं आहे आपलं मार्केट, ठीक आहे. म्हणजे एक 12:15च्या आसपास, ठीक आहे, 12:30च्या आसपास. मग मी ते एक्झिट केलं मॅन्युअली, कारण विषय असा झाला की भाई परत म्हणलं मार्केट रिव्हर्स झालं तर आपलं लॉस पण होईल, त्यामुळे थोडं प्रॉफिट आहे तेवढं काढावं आणि आपलं मॅच खेळायला जावं, ठीक आहे. तर थोडं प्रॉफिट काढलं आणि प्रॉफिट कितीच काढले, 8 पॉईंटचं, इट्स ओके. पण आपलं टार्गेट मोठंच होतं भाई, कारण बघू शकता त्याच्यानंतर मार्केट कुठं गेलं आहे भाई. हाय मारला आहे मार्केटनं आज 156चा. सो भाई तुम्ही याच्यावरनं विचार करू शकताय, जर मी होल्ड केला असतं काहीच नव्हतं भाई, फक्त होल्डच करायचं होतं, काहीच करायचं नव्हतं. असंच ठेवून जर मी मॅच खेळायला गेलो असतो तरीसुद्धा चाललं असतं, पण नको भाई. प्रॉफिट जरी जास्त झाला तर एखाद्या दिवस लॉसमध्ये गेलं तर भाई लॉस होतं आहे, लॉस नको, ठीक आहे. लॉस लई झाला आता, त्यामुळे लॉस कमी, प्रॉफिट जरी कमी असलं तरी चालते, पण लॉससुद्धा कमीच झाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपला विषय झाला, इथं एक्झिट केलं. आणि विषय इथं एक आजचा झाला ग्रोचा की भाई इथं स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही एका वेळेस लागत नाही भाई, कारण मी आधी स्टॉप लॉस लावला होता आणि परत टार्गेट लावायला गेलो, आणि टार्गेट लावलं तर स्टॉप लॉसचं जी ऑर्डर आहे ती कट व्हायची, म्हणजे कॅन्सल व्हायची, आणि परत स्टॉप लॉसची ऑर्डर लावली की टार्गेटची ऑर्डर कॅन्सल व्हायची. तर असाच विषय व्हायला लागला होता. मग मी स्टॉप लॉसची ऑर्डर लावली, कारण भाई TPचं काय विषय नाही, टार्गेट काय आपलं काय कधी पण काही तर करता येते, पण स्टॉप लॉस जर जास्त खाली, स्टॉप लॉसच नाही लावला आणि मार्केट खाली गेलं तर अकाउंट झिरोसुद्धा होतं आहे, ठीक आहे. असा विषय असतो, त्यामुळे स्टॉप लॉस लावला, टार्गेटचा काही विषय नाही, म्हणलं जाऊ दे सोड. आणि टार्गेट काय मॅन्युअली मग मी लगेच एक हा ट्रेड जो आहे तो आपला 43 मिनटं चालला आणि मग मी एक्झिट करून टाकलं, कारण मार्केट साईड खूपच वेळ इथं साईड वे होतं, ठीक आहे. मग इट्स ओके म्हणलं आणि विषय आपला क्लोज केला 8 पॉईंटनी, 8-9 पॉईंटनी, आणि 54ला एक्झिट केलं, ओके. तर अशा पद्धतीनं हा विषय झाला आहे. आणि त्याच्यानंतर काय भाई, म्हणजे आपलं ॲनालिसिस तर बरोबर होतं, बट थोडं पेशन्स पाहिजे, थोडा आणखीन पेशन्स ठेवलं असं झालं असतं, पण आपल्याकडे वेळ नव्हता, थोडा वेळ होता, तेवढ्यातच ट्रेड घेतला आणि जाऊ सोड म्हणलं, ओके. सो इथं तुम्ही रिस्क रिवॉर्डसुद्धा चेक करू शकताय. 1:71 म्हणजे काय भाई, 1:1च्या पण पुढचा विषय येऊ, असं काही विषय नाही, 1:1च धरू आपण याला, ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने रिस्क रिवॉर्ड झाला आणि मग एवढा विषय झाला. तर चला तुम्हाला आता मी पोझिशन दाखवतो, तेवढी पोझिशन बघा, प्रॉफिट बघा, आणि काय आपलं एंट्री एक्झिट काय केलेली ती पण बघा, ठीक आहे. कितीला गेलो तो काय सेमच असणार, काय वेगळं भाई तुम्हाला दाखवून काय, ओके. तर तेवढं बघून घ्या, ठीक आहे. कारण काय आपला, तुम्हाला खोटं सांगून मला काय भेटणार आहे, आपला काय कोर्स आहे नाही, आपण काय ॲफिलिएट करतो आहे नाही, काय सुद्धा नाही.
तुम्हाला फक्त शेअर करतो आहे की मी असं असं करतो, त्यामुळे आपलं काहीसुद्धा विषय नाही आहे इथं. तुम्हाला काहीच सांगत नाही मी, आणि काय घ्या आणि काय विकत घ्या असलं कायसुद्धा सांगत नाही मी, त्यामुळं आपला विषय हार्ड आहे. ओके, तर चला तुम्हाला आता आपल्या पोझिशन बघून घ्या. ठीक आहे. हां, तर तुम्ही बघू शकता ही आपली पोझिशन आहे. आपण एक लॉटनीच ट्रेड घेतलो होतो 2650चा पुट तुमच्यासमोर आहे. आणि ऑर्डर्समध्ये जाऊनसुद्धा तुम्ही इथं बघू शकताय अशा पद्धतीने जे काय आहे ते ऑर्डर्स तुम्ही इथं बघू शकताय. 45ला घेतलं, 54ला एक्झिट केलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विषय झाला होता. आणि हे बघू शकताय की 641चं प्रॉफिट आहे एक लॉटनी. 8-8.5 पॉईंटचं होतं. इट्स ओके. तर एवढं आपलं आजचं प्रॉफिट आहे. आणि काय असू द्या बाई, एवढं तरी काय असो. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर नवीन असाल तर तेवढं व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि इथं तुम्हाला काय अशाच पद्धतीचा विषय भेटणार आहे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या. चला.